नमस्कार. मी ॲडव्होकेट शिवाजी कोकणे. मी यूट्यूबवर नव्यानंच माझं चॅनल सुरू केलेलं आहे. या चॅनलचं प्रयोजन समाजामध्ये सध्या ज्या वेगवेगळ्या विषयांच्यावर चर्चा होत आहेत, वाद होत आहेत, त्या विषयांना हात घालणे आणि त्या विषयांची अधिक सविस्तर आणि सखोल अशी चर्चा करणं हा या चॅनलचा मुख्य हेतू आहे. समाजात जे वादग्रस्त विषय आहेत सध्या त्याच्यावर चर्चा होत असतात. मग ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, सोशल मीडिया असो किंवा खाजगी समाज घटक असो. या चर्चा बऱ्याच वेळेला एकतर्फा असतात, बऱ्याच वेळेला त्या संतुलित नसतात. एका विचारधारेची माणसं आपली भूमिका कडवटपणे मांडतात, तर दुसऱ्या विचारधारेची माणसं त्याच्या विरुद्ध तितक्याच कडवटपणे आपली भूमिका मांडतात. दुर्दैवानं त्याच्यातून सत्य समाजासमोर येत नाही. उलट बऱ्याच वेळेला गोंधळ निर्माण होतो. आणि मग त्याच्यावर प्रकाश पडावा, कोणता का प्रश्न असेना, त्याच्या सर्व पैलूंच्यावर चर्चा व्हावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. आणि याच्यासाठी मी सध्या काही विषय निवडले आहेत. जसे जसे विषय पुढे येतील तशी तशी मी चर्चा करणारच आहे. पण सध्या मी त्याच्यामध्ये 3 विषयांची निवड केली. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वादग्रस्त आणि चर्चेला जाणारा विषय जर असेल कोणता, तर तो आहे कोरेगाव भीमाची लढाई. कोरेगाव भीमा या ठिकाणची लढाई झाली आणि त्याचा जो काही शौर्य दिवस साजरा करण्यात येतोय, त्याच्याबद्दल समाजाच्या मनामध्ये प्रचंड गैरसमज आहेत. त्याच्याबद्दल अतिशय विसंगत अशी मांडणी सध्या समाजामध्ये चालू आहे. आणि म्हणून त्याच्यावर चर्चा व्हावी अशी माझी इच्छा आहे. याच्याबरोबरच हिजाबचा वाद आहे, आरक्षणाचा वाद आहे. याच्यावरही मी नंतर माझ्या काही क्लिप तयार करून टाकणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा मी कोरेगाव भीमा तिथली लढाई, त्याचा तो शौर्य दिवस याच्याबद्दल पहिली क्लिप तयार करतोय. आपण ती पाहावी. ही दंगल जेव्हा झाली 1 जानेवारी आणि 2 जानेवारी 1818ला, क्षमा करा 2018ला, त्या दिवसापासून नंतर सुमारे 3 वर्ष मी या दंगलीचा अभ्यास केला. वेगवेगळी पुस्तकं मिळवली, वाचली. मग ते इंग्रजांचे संदर्भ असतील किंवा इतर लेखांचे संदर्भ असतील, ते सगळे तपासले. आणि हे सगळे संदर्भ तपासल्यानंतर या लढाईच्या संदर्भानं जे काही सांगितलं जातंय ते नीट सांगितलं जात नाही असं मला वाटलं. त्याची सखोल चर्चा व्हावी असं मला वाटलं. आणि म्हणून मग मी या विषयावर, कोरेगाव भीमाची लढाई आणि त्याचा शौर्य दिवस या विषयावर 3 वर्ष अभ्यास करून एक पुस्तक लिहिलं, ज्याचं नाव कोरेगाव भीमा शौर्य दिवस, सत्य की विपर्यास असं हे पुस्तक आहे. हे पुस्तक सध्या महाराष्ट्रभर सर्वत्र विक्रीला उपलब्ध आहे. ॲमेझॉनवर विक्रीला उपलब्ध आहे. याच्या आतापर्यंत हजारो प्रती महाराष्ट्रामध्ये विकलेल्या आहेत. आणि या पुस्तकात जे काही लिहिले त्याच्यावर भरपूर चर्चाही महाराष्ट्रात झालेली आहे. याच पुस्तकातला काही भाग मी आपल्यासमोर आता या क्लिपद्वारे मांडणार आहे. त्याच्यामध्ये पुष्कळ भाग आहेत ज्याच्यावर चर्चा होऊ शकते. त्याच्यातला एक जो भाग आहे तो असा आहे की ही जी लढाई झाली कोरेगाव भीमाला 1 जानेवारी 1818ला, तर त्याच्यामध्ये एका बाजूनी बाजीराव पेशवे दुसरे हे मराठ्यांचं सैन्य घेऊन, आणि दुसऱ्या बाजूनी इंग्रज स्टॉन्टन हा इंग्रज अधिकारी त्याचं सैन्य घेऊन भीमा नदीच्या दुसऱ्या काठावर उभा आहे. आणि दोघांच्या मध्ये तुंबळ युद्ध या ठिकाणी झालेलं आहे. त्या युद्धाच्या अनुषंगाने आणि एकूणच बाजीराव पेशवा दुसरे यांच्याबद्दल समाजामध्ये जी काही मतं आहेत, मतप्रवाह आहेत, त्याचा विचार केला असता असं ध्यानात येतं की बाबा ते बरंचसं दिशाभूल करणार आहे. म्हणजे कुणालाही विचारलं बाजीराव पेशवा दुसरा कसा होता, कोण होता, तो लोक म्हणतात तो भित्रा होता, पळपुटा होता, श्रीलंपट होता, बैलवेडा होता, व्यसनी होता. मला हे अजूनही नीट कळलं नाही की हा माणूस पळपुटा आणि भित्रा होता कसा, कुणी सांगितलं हे.
हे कुणी ठरवलं की तो माणूस भित्रा आणि पळपुटा होता? तुम्ही कशाच्या आधारे हा निष्कर्ष काढला की तो भित्रा आणि पळपुटा होता? आपण बाजीराव पेशवा दुसरा यांनी 1818ला जी लढाई केली त्या लढाईचा जर अभ्यास केला तर आपल्या असं ध्यानात येईल की हा माणूस अजिबात भित्रा किंवा पळपुटा नव्हता. 1 जानेवारी 1818ला कोरेगाव भीमा इथं जी लढाई झाली ती लढाई तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा एक भाग होती. आणि ह्या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये इंग्रजांनी मराठ्यांशी 6 लढाया केलेल्या आहेत. त्या सर्व लढाया इंग्रजांनी जिंकलेल्या आहेत आणि सर्व लढाया मराठ्यांनी हारलेल्या आहेत. आणि त्या लढायांचा जर अभ्यास आपण केला आणि त्या काळाचा तो जो काही ऐतिहासिक काळ आहे ज्या काळात ह्या लढाया झाल्या, हे महायुद्ध, इंग्रज मराठा युद्ध जे 4-5 महिने चाललं, त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं जाते की बाजीराव पेशवा हा तर त्या काळात जे कोणी योद्धे या देशात लढले त्या सर्व योद्ध्यांच्या मध्ये सर्वात शूर योद्धा कोण असेल तर तो बाजीराव पेशवा होता. बाजीराव पेशवा कधीही भित्रा पळपुटा नव्हता. हे आपल्याला हे चरित्र वाचलं की ध्यानात येईल. आता मला सांगा, आपण त्यासाठी काही उदाहरणं पाहू. म्हणजे हे जे तिसरं इंग्रज मराठा युद्ध सुरू झालं हे साधारणपणे नोव्हेंबर 1817ला सुरू झालं आणि जून 1818ला हे संपलं. म्हणजे 6-7 महिने ते चाललं. तसं ते 4च महिने चाललं. शेवटचे 4 महिने काहीच झालं नाही आणि नंतर बाजीरावांनी इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. पण हे युद्ध जेव्हा झालं, ज्या काळात झालं, त्यावेळी भारताची स्थिती काय होती? तर त्यावेळी संपूर्ण भारत इंग्रजांचा गुलाम झालेला होता. या देशामधले सुमारे 500 ते 550 योद्धे, प्रशासक, राज्यकर्ते, सरदार, नवाब, जहागीरदार इंग्रजांना शरण गेले होते. म्हणजे या देशामध्ये इंग्रजांशी लढू शकू असं म्हणणारी एकही राजसत्ता त्या दिवशी या देशामध्ये शिल्लक नव्हती. ज्या दिवशी बाजीरावांनी कोरेगाव भीमा इथं लढाई केली त्याच्या आधी साधारणपणे 7-8 दिवस आधी होळकरांचा इंदोरला पराभव झाला होता, जे मराठा सरदार होते. त्याच्या आधी साधारणपणे एक महिनाभर किंवा सव्वा महिना आधी नागपूरकर भोसलेंचा पराभव सीताबर्डी येथे झालेला होता. आणि मग या देशामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध लढतो असं म्हणणारी एकही शक्ती शिल्लक राहिलेली नव्हती. संपूर्ण भारत इंग्रजांचा गुलाम झालेला होता. देशात प्रचंड नैराश्याचं वातावरण पसरलं होतं आणि देशातले इतर योद्धेच नाही तर जे मराठा सरदार होते ज्यांनी एकेकाळी फार मोठा इतिहास घडवला होता, फार मोठा पराक्रम घडवला होता, ज्यांच्या ताब्यात या देशाची राजधानी दिल्ली अनेक वर्ष होती, ज्यांनी पानिपतचं युद्ध लढलं होतं, ज्यांनी आटकेपार झेंडे फडकवले होते, ते मराठी सरदार. त्याच्यामध्ये मग इंदोरचे होळकर असतील, ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, नागपूरकर भोसले, हे सगळे ह्या कोरेगाव भीमाच्या लढाईपूर्वी हरले होते आणि इंग्रजांना शरण गेले होते. याच्यातले 2 योद्धे, एक ग्वाल्हेरचे शिंदे, हे जे तिसरं इंग्रज मराठा युद्ध झालं याच्यामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध लढलेच नाहीत. त्यांनी ओळखलं की आपण इंग्रजांच्या विरुद्ध लढू शकत नाही, इंग्रजांची ताकद एवढी प्रचंड आहे आणि काही झालं तर आपण इंग्रजांची टक्कर देऊ शकत नाही, म्हणून कुठली लढाई न करता यांनी इंग्रजांशी तह केला आणि इंग्रजांना शरण गेले. दुसरे मराठा योद्धे बडोद्याचे गायकवाड यांनी सुद्धा हीच भूमिका घेतली की इंग्रजी सत्तेसमोर आता आपलं काही चालत नाही, आपण इंग्रजांचा मुकाबला करूच शकत नाही, म्हणून त्यांनी इंग्रजांशी तडजोड केली आणि इंग्रजांची शरणागती पत्करली. तिसरे मराठा सरदार इंदोरचे होळकर, जे तसे खूप शूर होते, त्यांच्या अनेक पिढ्यांनी फार मोठा पराक्रम केला होता. मल्हारराव होळकर आणि नंतरचे सगळे होळकर, तुकोजी होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, यांनी प्रचंड पराक्रम करून या देशामध्ये मराठ्यांचं राज्य वाढवण्यामध्ये फार मोठं योगदान दिलं होतं. हे होळकर या 1818च्या लढाईमध्ये त्यांच्या जवळजवळ 35,000चं सैन्य होतं
असं असताना केवळ 5,000 इंग्रज सैन्याने इंग्रज अधिकारी लेक याच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर हल्ला केला आणि उत्तर भारत जिंकून घेतला, होळकरांचं राज्य जिंकून घेतलं आणि इंग्रजांनी महिपूर या ठिकाणी इंग्रजांशी अतिशय, ज्याला आपण काठीची टक्कर म्हणू, किंवा अतिशय भयंकर असा संघर्ष केला. पण दुर्दैवानं त्यांचा निभाव लागला नाही आणि त्यांनी महिपूर या ठिकाणी तो पराभव मान्य केला आणि 23 डिसेंबर 1817ला त्यांनी इंग्रजांशी तह केला आणि शरणागती पत्करली. त्याच्या थोडं आधी नागपूरकर भोसले जे होते त्यांचीही भरपूर तयारी होती. त्यांच्याकडे 21,000 सैन्य होतं. त्यांच्यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी अवघ्या 1,300 सैन्यांशी हल्ला केला आणि सीताबर्डी या ठिकाणी 29 नोव्हेंबर 1817ला त्यांच्यातही युद्ध झालं. नागपूरकर भोसले यांनी सुद्धा खूप मोठा पराक्रम केला. मराठी राज्य आणि भारताचा जो काही भाग त्यांच्या ताब्यात होता तो वाचवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. कारण इंग्रजांची ताकद एवढी जबरदस्त होती की त्यांचं इंग्रजांसमोर काही चाललं नाही आणि शेवटी त्यांनी सीताबर्डी येथे आपला पराभव मान्य केला आणि इंग्रजांचं मांडलिकत्व मान्य केलं. आता हे मराठा सरदारांचं झालं. या देशातल्या सगळ्या सरदारांनी त्यावेळेपर्यंत इंग्रजांचं मांडलिकत्व पत्करलेलं होतं. त्यावेळेला एकच राज्य या देशामध्ये असं होतं की जे सार्वभौम होतं मराठे सोडून, ते म्हणजे शिखांचं होतं. पण शिखांचं राज्य हे इंग्रजांशी त्यांनी दोस्ती केली होती. जरी त्यांनी मांडलिकत्व पत्करलं नसलं तरी इंग्रजांशी त्यांनी एक प्रकारचा तह किंवा एक प्रकारची दोस्ती केलेली होती आणि त्यामुळे इंग्रजांच्या मदतीनं ते उत्तर भारतामध्ये राज्य करीत होते. त्यांना इंग्रजांचा धोका नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण भारतामध्ये आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध हत्यार उचलतो असं म्हणणारी एकही शक्ती भारतात शिल्लक नव्हती. म्हणजे संपूर्ण भारतानेच इंग्रजांसमोर नांगी टाकलेली आहे. सगळेजण इंग्रजांसमोर वाकलेले आहेत. सगळ्यांनी इंग्रजांचं मांडलिकत्व पत्करलेलं आहे आणि याच्या पुढं इंग्रज हेच आपले मायबाप आहेत. आपण त्यांच्या नेतृत्वाखालीच या देशामध्ये राज्य करायचं आहे, अशी भूमिका या देशातल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी घेतलेली आहे. त्यावेळेला बाजीराव पेशवा दुसरा हा एकच माणूस होता जो इंग्रजांशी संघर्ष करीत होता. म्हणजे त्याने पहिली लढाई खडकी इथे 5 नोव्हेंबरला तो लढला, तो हारला, पण तो इंग्रजांना शरण गेला नाही. नंतर तो दुसरी लढाई लोहगाव इथे लढला, क्षमा करा, येरोडा इथे लढला. तिथे तो पराभूत झाला, पण तिथे तो इंग्रजांना शरण गेला. तिसरी लढाई तो कोरेगाव भीमा इथे लढला, तिथे त्याचा तांत्रिक पराभव झाला, तरी सुद्धा तो इंग्रजांना शरण गेला नाही. चौथी लढाई तो आष्टीला लढला, तिथे त्याचा पराभव झाला, तरी सुद्धा पुढचे 4 महिने तो इंग्रजांना शरण गेला नाही. आणि 5वी लढाई मला करता येईल का याची तयारी करीत राहिला. मला सांगा की जो माणूस एक लढाई हारल्यानंतर शरण जात नाही, दुसरी हारल्यानंतर शरण जात नाही, तिसरी हारल्यानंतर शरण जात नाही, चौथी हारल्यानंतर सुद्धा 5व्या लढाईची तयारी करतो, तो माणूस भित्रा किंवा पळपुटा कसा काय असू शकतो? म्हणजे देशामध्ये एकही माणूस इंग्रजांच्या लढत नाही आणि एक मराठा माणूस असं म्हणतो की मी लढणार, मी इंग्रजांना सोडणार नाही, मी इंग्रजांची गुलामगिरी किंवा त्यांचं मांडलिकत्व मान्य करणार नाही. या भूमिकेतून बाजीराव पेशवा जर लढत राहिला तर मग आम्ही त्याला शूर म्हणायचं का भित्रा म्हणायचं? तर निश्चितच माझा असा निष्कर्ष आहे, आणि तुम्ही सुद्धा इतिहास वाचा, तुमच्या हे ध्यानात येईल की त्यावेळी या देशात जे कोणी योद्धे लढले त्याच्यामध्ये सगळ्यात शूर माणूस जर कोण असेल, शूर योद्धा जर कोण असेल, तो फक्त बाजीराव पेशवा दुसरा हा एकच माणूस होता. आणि त्याच्यासोबत त्याला मदत करणारा त्र्यंबक डेंगळे हा त्याचा सेनापती होता. या दोघांनी इंग्रजांशी अतिशय कडवी झुंज दिलेली आहे आणि शेवटपर्यंत मराठी राज्य आणि या देशाचा जो काही भूभाग त्यांच्या ताब्यात होता तो वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता तो शूर होता की नाही याच्यावर तर आपल्या ध्यानात आलंच की तो शूर होता, पण तो शूर असल्याची आणखीन काही उदाहरणं आपण जर पाहिली तर ध्यानात येईल की बाजीराव पेशवा कसा शूर होता, का शूर होता. त्यावेळेला या देशामध्ये जे लोक हरले इंग्रजांच्याकडून
त्या लोकांना इंग्रजांनी त्यांच्या त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी राहायला परवानगी दिली. म्हणजे मुघल हारले, मुघल बादशाह हारला, त्याला दिल्लीत राहायला परवानगी दिली. वेगवेगळे नवाब हारले, त्यांना त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी राहायला परवानगी दिली. मराठा सरदार हारले, होळकर हारले, त्यांना इंदोरला राहायला परवानगी दिली. शिंदे हारले, त्यांना नागपूरला राहायला परवानगी दिली. गायकवाडांना बडोद्यामध्ये राहायला परवानगी दिली. आणि नागपूरकर भोसलेला त्यांच्या ठिकाणी त्यांची राजधानी तिथं राहायला परवानगी दिली. सातारच्या छत्रपतींना त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी आणि कोल्हापूरच्या छत्रपतींना त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी राहायला परवानगी दिली. म्हणजे या देशामध्ये जे जे हारले त्यांना त्यांच्या त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी राहायला इंग्रजांनी परवानगी दिली. पण इंग्रजांनी बाजीराव पेशवे याला पुण्यामध्ये राहायला परवानगी दिली नाही. आता मला सांगा की जो माणूस भित्रा आहे, जो पळपुटा आहे, त्याला जर पुण्यात ठेवला असता तर काय आला असतो? तो भित्राच होता ना कसाही, तो पळपुटाच होता. त्याची इंग्रजांना एवढी भीती का वाटली? त्याला पुण्यात का नाही ठेवलं? त्याला सांगितलं की तू तिकडे बिठूरला जाऊन राहायचं, नागपूरच्या जवळ, कानपूरच्या जवळ. आता एवढ्या दूर त्याला का ठेवलं? तर त्याचं तर्क आहे त्याचा की हा माणूस पहिली लढाई लढतो, शरण जात नाही. दुसरी लढतो, शरण जात नाही. तिसरी लढतो, शरण जात नाही. चौथी लढतो, आणखीन 4 महिने शरण जात नाही. आणखीन 5वीची तयारी करतो. ह्याला जर पुण्यात ठेवलं तर आणखीन हा मराठी मुलखामध्ये मराठी माणसं गोळा करेल आणि आपल्या विरुद्ध बंड करेल. विशेष म्हणजे पुणे आणि सातारा ही 2 शहरं जवळ आहेत. छत्रपतींच्या मदतीनं बाजीराव पेशवा बंड करू शकतो आणि हे त्याने करू नये म्हणून इंग्रजांना त्याचा धोका वाटला, इंग्रजांना त्याची भीती वाटली, म्हणून इंग्रजांनी त्याला मराठी मुलखापासून, मराठी माणसांच्या पासून आणि छत्रपतींच्या पासून दूर ठेवण्याची भूमिका घेतली. त्याच्यासाठी या माणसाला इंग्रजांनी पुण्यापासून दूर कानपूर जवळ बिठूर इथे ठेवलं. आता दुसरं उदाहरण पहा की त्र्यंबक डेंगळे हा माणूस, बाजीराव पेशव्यांचा सेनापती, हा सुद्धा इंग्रजांना शरण जायला तयार नव्हता. तो शेवटपर्यंत संघर्ष करीत होता आणि इंग्रजांच्या ध्यानात आलं की हा माणूस सुद्धा बंड करू शकतो, हा मराठी मुलखात राहताच कामा नये, ह्याला मराठी मुलखाच्या बाहेर काढलं पाहिजे. आणि म्हणून इंग्रजांनी घातपात करून त्याला दिंडोरीजवळ खानदेशामध्ये अटक केली आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला तुरुंगात ठेवलं. तुरुंगात कुठं ठेवलं? त्याला सुद्धा पुण्यात ठेवलं नाही. त्याला सांगितलं चुनारगड, बंगाल प्रांतामध्ये चुनारगड नावाचं ठिकाण आहे, तिथल्या किल्ल्यामध्ये त्याला कैद करून ठेवलं. आणि किती दिवस कैद केलं? तर आजन्म कैद केलं, मरेपर्यंत. मला सांगा या माणसाला पुण्यात का नाही ठेवलं? तुम्ही देशातल्या सगळ्या संस्थानिकांना, राजा महाराजांना, जहागीरदारांना त्यांच्या त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी राहायला परवानगी देता, ते शरण आल्यानंतर त्यांची तह करता, आणि ही 2च माणसं मराठी माणसं दोन्ही अशी आहेत की ज्यांना तुम्ही पुण्यात ठेवत नाही. कारण इंग्रजांना भीती फक्त या 2 माणसांची होती. आता भित्रे आणि पळपुटीची भीती कशी वाटेल तुम्हाला? नाही वाटणार ना. पण मग ह्यांची भीती इंग्रजांना काय वाटली? कारण हे शूर होते. हे जर शूर नसते, भित्रे पळपुटेच असते, त्यांना पुण्यातच ठेवलं असतं आणि काय तुम्हाला नाद करायचे, काय चेन करायचे ते करा म्हणून सांगितलं असतं ना. पण धोका इंग्रजांना तिथे दिसला. आता इंग्रजांची गंमत अशी आहे की इंग्रजांना ज्याच्यापासून धोका दिसला त्याला त्याला इंग्रजांनी त्याच्या कर्मभूमीपासून दूर ठेवल्याचा इतिहास आहे. म्हणजे आपण उदाहरण पाहू की 1857चं बंड ज्यावेळी झालं त्यावेळेला सगळ्या मराठा सरदारांनी, झाशी राणी असतील, त्याच्यामध्ये नानासाहेब पेशवे दुसरे असतील, तुमचे तात्या टोपे असतील, बाकी सगळे असतील, या सगळ्यांनी एक काम केलं. त्यांनी सांगितलं की बहादूर शाह जफर हे भारताचे सम्राट आहेत, आम्ही त्यांना सम्राट मानू, आणि त्यांना त्यांच्या गादीवर बसवलं आणि इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं. त्यांच्या नावाची द्वाही फिरवली आणि या देशाने त्यांना सम्राट म्हणून मान्यता दिली. जेव्हा इंग्रजांच्या हे ध्यानात आलं की हा माणूस दिल्लीत राहता कामा नये, हा माणूस हिंदुस्थानात कुठेच राहता कामा नये, कारण ह्याच्यापासून प्रेरणा घेऊन कदाचित देशामध्ये दुसरं बंड होऊ शकतं. म्हणून इंग्रजांनी बहादूर शाह जफर यांना ब्रह्मदेशामध्ये नेऊन ठेवलं, हिंदुस्थानच्या बाहेर. का? त्याची भीती होती, त्या माणसाची भीती तुमच्या मनात होती, म्हणून तुम्ही त्यांना दिल्लीत ठेवलं नाही, तुम्ही त्यांना रंगूनला नेऊन ब्रह्मदेशामध्ये ठेवलं.
दुसरं उदाहरण पहा तुम्ही, की जेव्हा ब्रह्मदेशाचा राजा थिबा याच्या नेतृत्वाखाली तिथल्या लोकांनी बंड केलं इंग्रजांच्या विरुद्ध, तेव्हा इंग्रजांच्या ध्यानात आलं की हा थिबा राजा जोपर्यंत ब्रह्मदेशात आहे तोपर्यंत जनतेला प्रेरणा मिळत राहील आणि या राजाच्या प्रेरणेतून लोक बंड करतील, हा ब्रह्मदेशात राहता कामा नये. म्हणून इंग्रजांनी त्याला अटक करून हिंदुस्थानमध्ये रत्नागिरीजवळ, महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीजवळ त्याला कैदेत ठेवलं, मरेपर्यंत कैदेत ठेवलं. म्हणजे ज्याची भीती वाटली त्याला इकडे आणून ठेवलं, इकडे ज्याची भीती वाटली त्याला तिकडे नेऊन ठेवलं. म्हणजे अगदी लोकमान्य टिळकांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा इंग्रजांनी ध्यानात आलं की हा माणूस बंडखोर आहे आणि या काळामध्ये या माणसाचा बंदोबस्त केला पाहिजे, म्हणून इंग्रजांनी त्यांना मंडालेच्या तुरुंगात ठेवलं, भारतापासून दूर. म्हणजे इंग्रजांना ज्याची ज्याची भीती वाटली त्या प्रत्येकाला इंग्रजांनी त्यांच्या त्या त्या माणसाच्या कर्मभूमीपासून दूर ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि मग बाजीराव पेशवे दुसरे यांना कानपूरला ठेवणे आणि त्र्यंबक डिंगळे यांना चुनारगडला ठेवणे, या दोन्हीचा अर्थ एकच होतो की त्यावेळेचे हे सगळ्यात शूर योद्धे होते. भीती इंग्रजांना फक्त यांचीच वाटत होती. आणि म्हणून मी खात्रीनं सांगतो, तुम्ही इतिहास वाचा, काही झालं तरी बाजीराव पेशवे एवढा शूर माणूस त्या काळामध्ये या देशात दुसरा नव्हता, असा माझा दावा आहे. आता मग प्रश्न असा निर्माण होतो की बाजीराव पेशव्याला मग भित्रा आणि पळपुटा का म्हणतात सगळे लोक? हा एक प्रश्न आहे ना. समाजामध्ये कुणाला विचारलं की बाजीराव पेशवा दुसरा, याच्याबद्दल तुमचं मत सांगा, तर लोक म्हणतात नाही, तो भित्रा आणि पळपुटाच होता. अहो, तो जर भित्रा आणि पळपुटा होता असं तुम्ही म्हणत असाल तर बाजीराव पेशव्यांनी ज्या काळात लढाई केली, संघर्ष केला, त्या काळात या देशात कुणीच लढत का नव्हतं? याचं उत्तर द्यावं लागेल ना. म्हणजे न लढता इंग्रजांना शरण गेले, त्यांना काय म्हणायचं? त्यांना भित्रे आणि पळपुटे म्हणायचं का मग? हा प्रश्न आहे ना. म्हणजे लढणाराला तुम्ही भित्रा आणि पळपुटा म्हणता आणि जे लढलेच नाहीत त्यांना काय म्हणायचं? आणि म्हणून बाजीराव पेशवा भित्रा पळपुटा होता याच्याशी मी सहमत नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की त्या माणसाला भित्रा आणि पळपुटा कुणी आणि कसं ठरवलं? तर इंग्रज इतिहासकारांचं असं स्पष्ट मत आहे की आम्ही जेव्हा जेव्हा जो भाग जिंकून घेतला तेव्हा केवळ तिथल्या राज्यकर्त्याचा राजकीय पराभवच केला नाही, तर त्याचा राजकीय पराभव केल्यानंतर आम्ही त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक पराभव सुद्धा केलेला आहे. आणि तसं करून आम्ही त्याला संपवलं. प्रत्येक माणसाला, प्रत्येक राज्यकर्त्याला इंग्रजांनी असंच संपवलेलं आहे. म्हणजे बाजीराव पेशवा जो आहे त्याच्यापासून लोकांनी जर प्रेरणा उद्या घेतली तर बंड होऊ शकतं. म्हणून मग बाजीराव पेशवा किती बदफैली होता, किती वाईट होता, किती घाणेरड्या मनोवृत्तीचा होता, हे या देशामध्ये बिंबवणं गरजेचं होतं. आणि मग इंग्रजांनी त्या काळामध्ये काही लेखकांना, जे मराठी होते, त्यांना मानधन देऊन त्यांना हाताशी धरून बाजीराव पेशव्यांचा इतिहास लिहून काढला. आणि ज्याच्यामध्ये बाजीराव पेशवा किती हीन मनोवृत्तीचा माणूस होता हे लिहून काढलं. आणि मग हे सगळं मराठी माणसानेच लिहिल्यामुळं नंतरच्या मराठी काही विद्रोही लेखकांनी त्याचंच अनुकरण केलं, तोच संदर्भ म्हणून वापरला आणि बाजीराव पेशवा हा अतिशय वाईट माणूस म्हणून मराठी माणसासमोर त्याचं चित्र रंगवलं. आता इंग्रजांनी हे फक्त बाजीराव पेशव्यांच्या बाबतीत केलं का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. इंग्रजांनी हा प्रयोग किती लोकांच्या बाबतीत केला त्याचं मी एकच उदाहरण सांगतो आणि माझी क्लिप लांबू नये म्हणून मी तेवढं छोटंसं उदाहरण सांगतो. आणि म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की बाजीराव पेशव्यांनी या देशातल्या राज्यकर्त्यांचा केवळ राजकीयच पराभव केला असं नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक सुद्धा पराभव कसा केला. तर त्यावेळी म्हणजे 1818ला बाजीराव पेशव्यांनी पराभव मान्य केला आणि इंग्रजांकडे शरणागती पत्करली. त्याच्यानंतर 2च वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पुणे आणि परिसरामध्ये उमाजी नाईक या आद्य क्रांतिकारकाने इंग्रजांच्या विरुद्ध बंड केला. आता उमाजी नाईक हे मांग रामोशी जातीचे होते आणि त्यावेळी बाजीराव पेशव्यांनी त्यांना पुरंदर या किल्ल्याच्या घेऱ्याचं रक्षण करण्याची जबाबदारी दिली. पण जेव्हा त्यांनी इंग्रजांच्याकडे शरणागती पत्करली किंवा तह केला इंग्रजांच्या बरोबर, तेव्हा हा पुरंदर किल्ला अर्थातच इंग्रजांच्याकडे गेला आणि इंग्रजांनी हे जे उमाजी नाईक आणि त्यांचं कुटुंब होतं त्यांना बेदखल केलं. तेव्हा यांनी बंड केलं. बंड केल्यानंतर त्यांनी
या देशातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या आणि पुणे आणि परिसरातल्या आदिवासींना, भटक्यांना, मागासवर्गीयांना, अनेक जातीच्या लोकांना गोळा केलं आणि इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष सुरू केला. 1820 ते 1834 12-13 वर्ष या माणसाने अखंड संघर्ष सुरू केला. तो संघर्ष सुचालू ठेवला आणि इंग्रजांना सळोकी पळ करून टाकला. उमाजी नाईकांनी पहिल्यांदा म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर पहिल्यांदा एक मराठी माणूस उठला आणि तो म्हणाला, मी राजा आहे, मी राजा आहे. उमाजी नाईकांनी सांगितलं, मी राजा आहे, मी कोणाचाही अंकित नाही, मी दुसऱ्याची राजसत्ता मान्य करत नाही, मी इंग्रजांची राज्यसत्ता मान्य करत नाही, मी स्वतः राजा आहे आणि मी इथला प्रशासक आहे आणि इथल्या लोकांनी माझं ऐकलं पाहिजे आणि मी इंग्रजांचं राज्य वगैरे काही मान्य करत नाही. अशा या उमाजी नाईकांना इंग्रजांनी घातपाताने पकडलं आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. तो खटला कुठे चालला? तो पुण्यामध्ये चालला. पुण्यामध्ये आज जी खडकमाळाळी आहे किंवा शिवाजी रोड आहे तिथं जुनं तुरुंग म्हणजे येरोडा जेलच्या आधी इंग्रजांचं जे पहिलं तुरुंग होतं ते या ठिकाणी आहे. आजही ते पडक्या अवस्थेमध्ये आहे. तिथं तुरुंगात ठेवलं आणि या माणसाची दहशत एवढी होती इंग्रजांना की या माणसाला तिथून बाहेर इंग्रज काढू इच्छित नव्हते आणि म्हणून याच्यावर खटला भरण्यात आला उमाजी नाईक यांच्यावर आणि तो खटला अर्थातच त्याच्यावर जी कलमं लावण्यात आली होती तो खटला फक्त हायकोर्टासमोर चालत होता आणि त्यावेळेला हायकोर्ट इंग्रजांचं मद्रासला होतं. पण इंग्रजांची हिंमत झाली नाही की उमाजी नाईकांना अटक करून मद्रासला घेऊन जाण्याची, कारण इंग्रजांना माहिती होतं की उमाजी नाईकांच्या मागे प्रचंड मोठी शक्ती आहे, समाजाचं फार मोठं पाठबळ आहे आणि उमाजी नाईकांना जर इथून हलवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित समाजामध्ये मोठं बंड होईल आणि म्हणून इंग्रजांनी तो धोका न पत्कारता ते मद्रासचं उच्च न्यायालय पुण्यामध्ये आणलं तात्पुरतं एकाच माणसासाठी, एका उमाजी नाईकांच्यासाठी. ते मद्रासचं हायकोर्ट पुण्यात आणण्यात आलं आणि पुण्यामध्ये हे जे तुरुंग आहे त्या तुरुंगाच्या समोर एक अंधारी कोठडी तयार करण्यात आली. त्या अंधार कोठडीमध्ये उमाजी नाईकांना ठेवण्यात आलं आणि त्या अंधार कोठडीच्या वरच्या मजल्यावर इंग्रजांनी हायकोर्टाचं कामकाज सुरू केलं. एक हायकोर्ट इंग्रजांचं मद्रास सोडून पुण्यात येतं आणि सुनावणी कुठं घेतं तर खाली आरोपी आहे, ज्याला तथाकथित आरोपी म्हटलेला आहे इंग्रजांनी, त्याला खाली अंधाऱ्या कोठडीत ठेवलेला आहे आणि वरच्या मजल्यावर त्याची सुनावणी होते आणि इंग्रज उमाजी नाईक यांना कोणतीही संधी देत नाहीत, बचाव करण्याची कोणती संधी देत नाहीत, वकील लावण्याची कोणती संधी देत नाहीत, पुरावे देण्याची कोणती संधी देत नाहीत आणि अशा पद्धतीने अतिशय चुकीच्या पद्धतीनं खटला चालवून उमाजी नाईकांना इंग्रज फाशी देतात. आता इंग्रजांच्या मनात उमाजी नाईकांच्याबद्दल किती भीती होती तर मी तुम्हाला आधी सांगितलं की ते मद्रासला सुद्धा नेऊ शकले नाही. पण त्याच्या पुढचं उदाहरण असं आहे की खाली आरोपी आहे, आरोपीच्या डोक्यावर न्यायालय चालतंय आणि तिथेच त्याला शिक्षा दिली जाते आणि मग फाशी दिली. इंग्रजांनी फाशी डिक्लेअर केली. फाशी कुठे दिली इंग्रजांनी माहिती तुम्हाला? तर त्या अंधार कोठडीच्या बाहेर फक्त 15 पावलावर, फक्त 15 पावलं एक विहीर होती, त्या विहिरीवर फाशी दिली. म्हणजे इंग्रजांनी उमाजी नाईक यांना 15 पावलापेक्षा जास्त दूर नेलं नाही, कारण हा माणूस जर समाजात आला, समाजाने जर याला पाहिलं तर समाज या माणसापासून प्रेरणा घेईल आणि बंड करेल. म्हणून इंग्रजांनी अशा पद्धतीनं त्या अंधार कोठडीच्या बाहेर सुमारे 15 पावलावर असलेल्या विहिरीवर उमाजी नाईकांना फाशी दिली. आता नुसती फाशी देऊन इंग्रज गप्प बसले नाहीत, तर इथून 100-150 पावलावर एक पिंपळाचं झाड आहे जे आज शिवाजी रोडच्या कडेला आहे पुण्यामध्ये. त्या ठिकाणी नेऊन हा उमाजी नाईकांचा मृतदेह इंग्रजांनी पुढे काही दिवस त्या पिंपळाच्या झाडाला टांगून ठेवला. कशासाठी? तर पुण्यातल्या लोकांना हे कळावं की जर इंग्रजांच्या विरुद्ध कोणी बंड केलं तर त्याची अवस्था आम्ही अशी करतो. आणि अशा पद्धतीने इंग्रजांनी उमाजी नाईकांचा राजकीय पराभव केला. नुसता राजकीय पराभव करून त्यांना राजकीयदृष्ट्या संपवलं असं नाही, त्यांना शारीरिकदृष्ट्या संपवलं. त्यांना फाशी दिली, चुकीच्या पद्धतीने फाशी दिली. त्यांना तुरुंगात का नाही ठेवलं? फाशी का दिली? त्या माणसाची भीती वाटत होती. हा माणूस जिवंत राहताच कामा नये, हा केव्हाही दगाफटका करू शकतो. आणि मग या उमाजी नाईकांची भीती एवढी होती की उमाजी नाईकांना बदनाम करण्याशिवाय इंग्रजांच्या समोर दुसरा पर्याय नव्हता. आणि मग इंग्रजांनी बदनाम कसं केलं माहितीये उमाजी नाईकांना? मी तुम्हाला आधी सांगितलं की इंग्रजांनी फक्त राजकीय पराभव केले नाहीत तर सामाजिक आणि सांस्कृतिक पराभव सुद्धा या देशातल्या योद्ध्यांचे केलेले आहेत. आणि उमाजी नाईकांचा सुद्धा असाच
सामाजिक आणि सांस्कृतिक पराभव इंग्रजांनी केलेला आहे. आणि तो कसा केला, तर इंग्रजांचा जो अधिकारी होता, ज्यानं उमाजी नायकाला अटक केलं होतं, हा मॉन्टिकॉश नावाचा जो काही अधिकारी होता, यानं त्या अंधार कोठडीमध्ये उमाजी नायकांची अनेक वेळा भेट घेतली आणि त्यांच्याकडून उमाजी नायकाचं सगळं चरित्र समजावून घेतलं. उमाजी नायकांनी आपलं चरित्र खूप स्पष्टपणे सांगितलं, पण त्या अधिकाऱ्यांनी, त्या मॉन्टिकॉशनी तसं ते लिहिलं नाही. त्यानं काय लिहिलं, की उमाजी नाईक हा एक दरोडेखोर होता. त्याच्या मागे 5-50 माणसं होती किंवा 100-150 माणसं, फार तर 100-150 माणसं होती. आणि तो एक दरोडेखोर होता आणि तो सारखे दरोडे घालायचा. आणि मग त्यांनी किती दरोडे घातले ह्याचं वर्णन त्याने त्याच्या इंग्रजी पुस्तकात केलेलं आहे. आणि त्यांनी उमाजी नायकांना दरोडेखोर ठरवलं. म्हणजे जो माणूस आद्य क्रांतिकारक आहे, ज्याने इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलेला आहे, ज्याने स्वतःला राजा म्हणून जाहीर केलेला आहे, तो माणूस इंग्रजांच्या दृष्टीनं दरोडेखोर ठरला. इंग्रजांनी त्याला दरोडेखोर ठरलं आणि फाशी दिलं. आणि मग ते जे त्यांनी पुस्तक लिहिली इंग्रजी, आमच्या दुर्दैवाने आमच्या काही मराठी माणसांनी तो संदर्भ वापरून उमाजी नायकांच्यावर 2 पुस्तकं लिहिली, 2 वेगळ्या लेखकांनी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा उमाजी नाईक हे दरोडेखोर होते असंच लिहिलेलं आहे. म्हणजे जो स्वातंत्र्य योद्धा आहे, जो क्रांतिकारक आहे, तो या देशातल्या लोकांना क्रांतिकारक वाटता कामा नये. तो या देशातल्या लोकांना दरोडेखोर वाटला पाहिजे. कारण नुसतं राजकीय पराभव करून चालणार नाही, त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक पराभव झाला पाहिजे, ही इंग्रजांची भूमिका होती. या भूमिकेतूनच इंग्रजांनी उमाजी नायकांना दरोडेखोर ठरवलं. आणि या भूमिकेतूनच इंग्रजांनी बाजीराव पेशवे दुसरे यांना भित्रे आणि पळपुटे ठरवलं. म्हणजे मग इंग्रज हे सगळं कसं करायचे हे जर आपण ध्यानात घेतलं, तर आपल्या असं ध्यानात येईल की इंग्रज हे केवळ राजकीय पराभव करायचे असं नाही, तर ज्या योद्ध्याचा, ज्याची भीती आहे आणि जो उद्या शिरजोर होऊ शकतो, उद्या बंड करू शकतो, त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक पराभव सुद्धा करायचे. आता उमाजी नायकांनी त्यावेळी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. आणि तो जाहीरनामा त्यांनी त्यावेळी जे हरलेले राज्यकर्ते होते, योद्धे होते, जहागीरदार होते, नवाब होते, त्यांच्यासाठी आणि सामान्य जनतेसाठी जाहीर केला होता. तो मी आपल्याला वाचून दाखवतो. तो वाचल्यानंतर आपल्या ध्यानात येईल की उमाजी नाईक हे योद्धे होते, क्रांतिकारक होते की दरोडेखोर होते. मी आपल्याला ते वाचून दाखवतो. तर उमाजी नाईक असं म्हणतात, युरोपियन दिसले की त्यांना ठार मारावे. मग ते शिपाई असोत किंवा नसोत, ही कामगिरी मोठ्या प्रमाणावर व चांगल्या रीतीने बजावणारास नवीन सरकारमधून इनामे व रोख पैसे मिळतील. ज्यांची वंशपरंपरागत वतने, तनखे इत्यादी कंपनी सरकारमुळे गेली असतील, ती सर्व त्यांनी नव्या सरकारला पाठिंबा दिल्यास त्यांची त्यांना परत केली जातील. कंपनी सरकारच्या सेवेतील पायदळ आणि घोडदळातील शिपायांनी कंपनीची हुकूमत जुगारावी आणि युरोपियन अधिकाऱ्यांना पकडावे आणि हे मानायचे नसेल तर नव्या सरकारच्या शिक्षा भोगायला तयार व्हावे. युरोपियनांच्या मालमत्ता कुणीही लुटाव्यात किंवा नष्ट कराव्यात, कोणाकडूनही त्याला मिळालेल्या लुटीचा हिशोब मागण्यात येणार नाही. इंग्रज सरकारचे सर्व खजिने लुटावेत, या लुटीचा हिशोब घेतला जाणार नाही. कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल द्यायचा नाही, तसे केल्यास त्या गावाचा विध्वंस केला जाईल. मला सांगा, हे असा फतवा एखादा दरोडेखोर काढू शकतो का? इंग्रजांना लुटा, त्यांचे खजिने लुटा, त्यांचा हिशोब मला देऊ नका, मी तो हिशोब तुम्हाला मागणार नाही, असं एखादा दरोडेखोर म्हणू शकतो का? तर नाही. असं फक्त एक क्रांतिकारकच म्हणू शकतो. आणि म्हणून उमाजी नाईक हे या देशातले आद्य क्रांतिकारक होते. आम्ही त्यांना आद्य क्रांतिकारक मानतो, पण आम्ही त्यांना आद्य क्रांतिकारक मानू नये म्हणून इंग्रजांनी त्यांना दरोडेखोर ठरवलं होतं. तसा इतिहास त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याकडून लिहून घेतला आणि तो इतिहास सर्वत्र पसरवला. आणि आमचाही गैरसमज मराठी माणसाचा असाच झाला की ज्या माणसाने स्वतःला राजा म्हणून घेतलं, म्हणजे शिवाजी महाराजांनी या देशामध्ये पहिल्यांदा, शिवाजी महाराज मराठा होते, त्यांनी सांगितलं की मी राजा आहे. अगदी तसंच उमाजी नाईकांनी सांगितलं की मी राजा आहे,
मी इंग्रजांचा अंकित वगैरे काही नाही. असा माणूस जो म्हणतो मी राजा आहे, जो माणूस बंड करतो, जो माणूस संघर्ष करतो, फासावर जातो आणि इंग्रजांना लुटा म्हणून सांगतो, इंग्रजी राजसत्ता उठून टाका म्हणून सांगतो, इंग्रजांना कर देऊ नका म्हणून सांगतो, तो माणूस दरोडेखोर कसा असेल? पण इंग्रजांनी त्यांना दरोडेखोर असं आमच्या मनात बिंबवलं, जसं बाजीराव पेशव्यांना भित्रा आणि पळपुटा असं बिंबवलं. तर मित्रांनो, ही क्लिप मी इथं थांबवतो, संपवतो आणि पुढच्या क्लिपही मी नंतर करून आपल्यासमोर मांडणार आहे. आपल्याला माझी ही क्लिप आवडली असेल तर आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, आपण कमेंट करा, शेअर करा आणि एक विधायक चर्चा करा. वाद घालू नका, शिवीगाळ बिलकुल करू नका. कारण मी माझं मत मांडले, तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही तुमचं मत मांडा, ते मला ऐकायला आवडेल. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी ते नंतर नक्की कबूल करीन, दुरुस्तही करीन आणि पुढच्या क्लिपमध्ये मी त्या पद्धतीने मांडणी करीन. पुढच्या वेळेला नवीन विषय असेल, आपण तोपर्यंत प्रतीक्षा करा. आणि मी जे पुस्तक लिहिलं आहे, कोरेगाव भीमाचा शौर्य दिवस सत्य की विपर्यास, हे आपण घेऊन वाचावं. त्याच्यामध्ये मी हे सगळं लिहिलेलं आहे, सविस्तर लिहिलेलं आहे. तर ते पुस्तक मी आपल्याला आता दाखवतो. हे माझं पुस्तक आहे, कोरेगाव भीमा शौर्य दिवस सत्य की विपर्यास. या पुस्तकात मी कोरेगावच्या लढाईबद्दल जे काही वादग्रस्त मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांचं सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे. या लढाईच्या संबंधानं असं सांगितलं जातं की ही लढाई 500 महारांनी समतेसाठी लढली आणि त्यांनी 28,000 भित्र्या ब्राह्मण पेशव्यांचा भीमा नदीच्या काठावर 1 जानेवारी 1818 रोजी दारुण पराभव केला. परंतु ही मांडणी सत्य नाही, तर सत्याचा तो विपर्यास आहे असं माझं मत आहे. आणि तो विपर्यास कसा आहे हे मी या पुस्तकात सविस्तर मांडलेलं आहे. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर या लढाईच्या संबंधाने ज्या काही दंतकथा सांगण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्याचा खुलासा होईल. माझी आपणास नम्र विनंती आहे की आपण हे पुस्तक जरूर वाचावं, आपण आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात आणि आपण माझी ही व्हिडिओ क्लिप पाहिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.